नमस्कार मित्रांनो, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला। तर आज आपण वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवलला भेट देण्यासाठी आलो आहोत। तर ते पूर्णतःरित्या एक्सप्लोर करूयात। तर चला पाहूयात। विसावकरांच्या संगीतामध्ये अशी वेगवेगळे रंग साकारतात। जर आज तुम्ही सगळ्यांनी कोळी सांगताय तर आता आपण आतमध्ये आलो आहोत। पाहू शकता चारी ठिकाणी सी फूडचे स्टॉल्स मांडलेले आहेत। तर आपण या प्रत्येक स्टॉलवरती जाऊन पाहूयात काय काय व्हरायटीचे फिशेस वगैरे अवेलेबल आहेत। सर्वात सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारा मच्छीवाला तो म्हणजे पवईचा मच्छीवाला। चला मित्रांनो, आपण या फेस्टिवल बद्दल आणि स्टॉल्स बद्दल माहिती घेऊयात। ताई नमस्कार, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला। तर आपण इथे स्टॉल्स वगैरे अरेंज केले, त्याचे काय काय व्हरायटीज आहेत आणि या मी तुम्हाला दाखवते मच्छी काय आमच्या थोडं। हा स्टॉल नंबर आहे 24, रेणुका कॅटरर्स म्हणून आम्ही हा वर्सोवाला आज घेतला आहे आणि तुम्हाला दाखवते व्हरायटीज काय आहेत। इथे आम्ही ठेवले आहेत एकदम फ्रेश लॉबस्टर आहेत आमच्याकडे। हे बघा, क्रॅब्स आहेत, खेकडे आम्ही ठेवलेत, लॉबस्टर ठेवलेत, सुरमई आहे, फ्राय केलेली सुरमई आहे, हे बघा बांगडा आहे, प्रॉन्स आहेत आमच्याकडे आणि सगळे तंदूर आयटम आहेत, हे लागलेले आहेत, लॉबस्टर्स आहे। हे बघा इथे प्रॉन्स पण आम्ही ठेवलेत, आपल्या कोलबी असतात ना, तंदुरी कोलबी। ज्या लोकांना आजकाल हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे सगळं तंदूर खातात, फ्राय कोणी खात नाही म्हणून आम्ही ऑप्शन ठेवले दोन्ही। ही एवढी मोठी टीम आहे। लग्नाचं काम कसं करतो आपण, लग्नाचं तसं फेस्टिवलला असं वाटतं की एक लग्नाचंच काम असते, आवडी आमची तयारी असते लग्नासारखी। हे बघा, या इथे जी आमची ताई आहे। नमस्कार। आपण पूर्ण पारंपरिक आपली जी पारंपरिक कोळी लोकांची जी पेहनावा असतो, ज्वेलरी असते, हे बघा सगळे आम्ही पूर्ण कोलीन, प्युअर कोलीन। तर ताई आपण या फेस्टिवल बद्दल काय माहिती देऊ शकता? हे फेस्टिवल आहे आपण 20 वर्षापासून चालू आहे, हे 20वे वर्ष आहे आणि आम्ही लहान असल्यापासून आम्ही फेस्टिवल करतोय आणि या फेस्टिवलचा आमच्या कोळी लोकांना वर्सोवामध्ये एक सणच ॲड झालेला आहे, जेणेकरून पूर्ण वर्ल्डचे लोक इथे जेवायला येतात, मच्छीचा स्वाद घ्यायला येतात। मच्छी सेहत के लिए अच्छी, हा एक आम्हाला डायलॉग सांगायचा आहे आणि याच्यामध्ये नृत्य, पारंपरिक वेशभूषामध्ये खूपच मोठा प्रोग्राम असतो, सिंगिंग, डान्स, सगळ्या एज ग्रुपच्या बघा, मावशी असा, आई असा, सगळ्या जणी याच्यामध्ये काम करतात, जुटून काम करतात। तर ताई आता आपण हे फ्राय काय करत आहोत? हे बॉम्बेला आहे, आपले बॉम्बे डक, पूर्ण वर्ल्डचे फेमस बॉम्बे डक। जे मी सांगितलं ना, 6 महिन्याचा बाबू असतो आमच्या कोळी लोकात, त्यांना आम्ही हे फ्रेश बोंबील देतो खायला, म्हणजे चांगलं प्रोटीन। आणि हे आपल्या आहेत सुरमई स्लाइस आहेत, सुरमई आहे, प्रॉन्स आहेत, बांगडा आहे आणि बांगडा पण आम्ही फ्राय देतोय, तंदुरी पण देतोय, बिर्याणी आहे, बांबू की बोंबील आपले फेमस ते आहेत। बांबू के बोंबील म्हणजे जे अर्धे सुकलेले असतात आणि अर्धे ओले असतात, अर्धे सुके अर्धे वाले, जे 2 वाजताचे निंबरान आम्ही त्याला वालट घालतो, फक्त 2 ते 4चे यान, आणि त्याला आम्ही बोंबील काढतो आणि त्याला मस्त सगळे मसाले टाकून बनवितो, ते बांबूचे बोंबील, बांबू के बोंबील। धन्यवाद ताई, तुला भेटून खूप बरं वाटलं आणि पुन्हा या तुम्ही नेक्स्ट इयरला, आणि 2 दिवस अजून आहेत तर मिस नका करू, दोन्ही दिवस या। नमस्कार ताई, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला। तर स्टॉलवरती काय काय अवेलेबल तुम्ही सांगू शकता? तंदूरी सुरमई, तंदूरी कोलबी, कोलीम पकोड़ा, प्रॉन्स बिर्याणी, लॉबस्टर, चिंबोरी, मसाला भरलेली चिंबोरी। आपण हे किती वर्षापासून करत आहोत इथे? 17 वर्ष झाली। आवरेज फेस्टिवल बद्दल काय माहिती देऊ शकतो आपण? फेस्टिवल बद्दल काय
नमस्कार ताई, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला. मी जेटीवरनं मावरा तुझ्याकडून लई वेळा घेतलाय वर्षावाला. तर आता आपण वर्षावा सी फूड फेस्टिवलला आलो आहोत. तर आपण कोळी पोशाखाबद्दल तुझ्याकडनं माहिती जाणून घेतो. तर कोळी पोशाखाला म्हणजे तू काय सांगू शकशील? या पोशाखाला म्हणजे आम्ही लुगडं बोलतो, म्हणजे 2 साड्याचा मिळून 1 साडी बनवतात. याची म्हणजे या नऊवारीपेक्षा जास्त याला 12 वार आहेत ते. म्हणजे नऊवारी कसे छोटे असते त्याच्या पण अजून जास्त म्हणजे 2 म्हणजे 6 वार करून आपली 2 साड्या असतात त्याची 1 साडी बनवतात. याला आम्ही लुगडं बोलतो. आणि आमचा म्हणजे पोशाख म्हणजे पूर्वीपासून हाच पोशाख आहे. आणि याच्यामध्ये सुंदरता अजून वाढते. हा अजूनपर्यंत हा म्हणजे कसं पण घातलं तर आज चांगलाच दिसतो. म्हणजे तर ही आमची परंपरा म्हणजे जवळजवळ 18 वर्ष कंटिन्यू चालू आहे. आमच्या 4-5 संस्था आहे. 3 मच्छीमार संस्था, एक टॉयलेट नाका मंडळ आणि एक आमची वेसावा जमात ट्रस्ट आहे. असे 5 परिस्थिती म्हणून आम्ही एक टन होऊन आम्ही हे करतो. आज आमचा वेसावा मच्छीमार सहकारी संस्थेचा टन आहे. आम्ही त्याच्यामध्ये पदाधिकारी आहे. म्हणून आम्ही आता तुम्ही संचालक आहात म्हणजे या वर्षीसाठी आमचा मान आहे. अच्छा, खूप बरं वाटलं. म्हणजे आपला समाज एकत्र होऊन फेस्टिवल साजरा करतोय. आणि खूप देशाबाहेरून सुद्धा कस्टमर्स बोलू नाही शकत आपण, विजिटर्स येत आहेत. आणि आपले मासे ताजे मासे मी पाहिले. आता मी स्टॉल्स पाहिले, मासे अतिशय एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि कोळी पद्धतीने बनवलेले आहेत. किती पण आम्ही महाग असलं तरी मग अशा आणतो का. आता हा फेस्टिवल 3 दिवसच असते म्हणजे खाण्याचं, तरी आम्ही किती महाग असलं तरी आणतो. आणि यावेळेला तर मच्छी पण खूप कमी असते. थंडी आहे आणि मासा पण खूप कमी. म्हणजे हाच आहे की आमची संस्कृती जपायला पाहिजे. बरोबर, बाकी काही नाही, संस्कृती जपायला पाहिजे. आमचे वडोपारले आम्ही जपतो, आमची मुलं पण पुढे पण जपायला पाहिजे. म्हणून ओरिजिनल पोशाख, ओरिजिनल आमचा तुम्ही रुमाल बोलता, त्याला सुरका बोलतो. आता काय साडी ड्रेस कोण पण घालते, पण त्याच्यामध्ये कोणी समजून येते ना. जर हे घातलं पोशाख तरच कोणी समजते. म्हणून हा म्हणजे आमचा ट्रेडिशनल म्हणजे मित्रांनो, मी सर्वांना सांगेन आता हा फेस्टिवल 10, 11, 12 तारखेला 2025 मध्ये जानेवारीमध्ये होता. तर सर्वांनी एकदा नक्की इथे व्हिजिट करा. तुम्हाला खूप प्रकारचे खाद्यपदार्थ कोळी संस्कृतीचे अनुभवायला मिळतील. धन्यवाद. देवा